नमस्कार, मी ज्योती. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मोठ्या प्रमाणात आता पाठिंबा मिळतोय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला. पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला हे लांछनीय आणि भ्याड कृत्य असून यातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा शब्दात पुलवामामधील हल्ल्याची प्रसिद्धी पत्रक काढून निंदा करण्यात आली. यावेळी सुरक्षा परिषदेनं जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या नावाचा उल्लेख केलेला आहे आणि पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध देखील केलाय. हेमंत महाजन, निवृत्त ब्रिगेडियर आपल्यासोबत आहेत. हेमंतजी, स्वागत आहे TV9 मध्ये. आणि काय सांगाल, खरं तर या पद्धतीनं पाकिस्तानला कुठेतरी एक चपराक लगावलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच आपल्याला लक्षात हे घ्यायला पाहिजे की युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल हे युनायटेड नेशन्सचं अतिशय महत्वाचं ब्रँच आहे आणि यांचं जगाच्या सुरक्षेवरती लक्ष असतं. आणि यांनी तर आपल्या रिझोल्युशन मध्ये हे सांगितलं की पाकिस्तानमुळे हे झालं, जैश ए मोहम्मदमुळे हे झालं, तर अर्थातच हा आपल्या डिप्लोमॅटिक ही एक आपली अतिशय मोठी डिप्लोमॅटिक विक्ट्री आहे किंवा आपल्या मुत्सद्देगिरीचा हा एक मोठा विजय आहे. लक्षात हे ठेवायला पाहिजे की याच्यात जसं एक्सपेक्ट झालं होतं त्याप्रमाणे चीननी विरोध केला, परंतु चीन सोडून बाकी सगळ्या राज्यांनी, मला वाटतं 14-13 राष्ट्र असतात, त्यांनी याला विरोध केला. यामुळे खरं म्हणते तर चीन सुद्धा वेगळा पडायला लागलेला आहे. कारण चीन हा पाकिस्तानला मदत करून भारताच्या विरुद्ध वापरतो, भारताला भारतीय उपखंडामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो, हे जगजाहीर आहे. परंतु जर 14 राष्ट्र जर चीनच्या विरुद्ध व्होट करू शकतात, पाकिस्तानच्या विरुद्ध व्होट करू शकतात, तर हा नक्कीच आपला एक अतिशय मोठा विजय आहे. यामुळे पाकिस्तानला वेगळं पाडण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळणार आहे. परंतु मला वाटतं त्याच्याहून जास्त महत्वाचं असं आहे की युनायटेड नेशन्सचाच एक फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स आहे, म्हणजे एक अजून एक अंग की जे अशा राष्ट्रांवरती लक्ष ठेवतं जे दहशतवादांना मदत करतात. आणि त्यांनी याच्या आधीच पाकिस्तानला ग्रे लिस्ट वरती घातलेलं आहे आणि याच्या पुढे ब्लॅक लिस्ट आणि पाकिस्तानला जर एक दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करता आलं तर सगळ्या जगाला पाकिस्तानचा आर्थिक बहिष्कार घालावा लागेल आणि त्यामुळे पाकिस्तानचं कंबरड तुटेल. तर म्हणून या पावलाकडे आपण आता पुढे जायला पाहिजे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला हे सुद्धा करण्यामध्ये यश मिळेल. कारण लक्षात ठेवावं की नॉर्थ कोरिया आणि इराणवरती अशा प्रकारे त्यांना दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित केलं. मात्र महाजनजी, जैश ए मोहम्मदचं नाव घेतलं गेलं युएनए मध्ये, पण इथे पाकिस्तानच्या नावाचा कुठेही उल्लेख केला नव्हता. याचा काय अर्थ? याचा सरळ अर्थ असा आहे की हे अर्थातच चीनच्या दबावामुळे झालेलं आहे. चीनला असं दाखवायची इच्छा आहे की हे जे काम झालं ते जैश ए मोहम्मदनी स्वतःहून केलेलं आहे आणि याचा पाकिस्तान सरकारशी संबंध नसावा. तो स्टँड नेहमी पाकिस्तान घेतो की आमच्याकडे आमच्या देशामध्ये काही असे दहशतवादी गट असू शकतात की जे अशा प्रकारची उलटी कामं करतात, परंतु एक राष्ट्र म्हणून आम्ही याचा पुरस्कार त्यांना पुरस्कृत करत नाही. हा पाकिस्तानच्या स्टँडला हा चीनने दाखवलेला सपोर्ट आहे आणि हे अर्थातच चीनमुळे झालेलं आहे. परंतु इम्रान खान जे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत त्यांची एक व्हिडिओ क्लिप नेटवरती आहे की ज्यामध्ये त्यांनी स्वतः पाकिस्तान टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेलं आहे की दहशतवादाला आम्ही मदत करतो आहे आणि आज 1.5 लाखाहून जास्त पाकिस्तानी सैन्य त्यांच्या विरुद्ध कारवाईमध्ये गुंतलेलं आहे. नक्कीच महाजनजी, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडले राहा. एक पुढची आणखी एक महत्वाची बातमी आपल्याकडे येते, ती म्हणजे पाकिस्तानकडून खरं तर आता युद्धाची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. हॉस्पिटल्सना तयार राहण्याचे निर्देशही पाकिस्तानात देण्यात आलेत. पाकिस्तानच्या लष्करानं हे निर्देश दिलेले आहेत. जिलानी हॉस्पिटलला पाठवलेलं पत्र मीडियात आलंय. क्वेट्टा कॅन्टोन्मेंटचं जिलानी हॉस्पिटलला हे पत्र पाठवलेलं आहे. बलुचिस्तानातील लष्करानं हे पत्र पाठवलंय. LOCवरील नागरिकांना ही सूचना पाठवलेल्या आहेत. भारताच्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानात आता तयारी सुरू झालीय. पाकव्याप्त काश्मीर प्रशासनानं या सूचना दिलेल्या आहेत. आणि आता पुन्हा मी एकदा हेमंत महाजन यांच्याकडे जाणार आहे. महाजनजी, काय सांगाल, आता पाकिस्तानकडून कुठेतरी युद्धाची तयारी आता सुरू करण्यात आलेली आहे, काय प्रतिक्रिया? ज्या वेळेला आपण हॉस्पिटल्सना पत्र पाठवतो आणि सांगतो की तुम्ही तयार राहा, याचा अर्थ असा होतो की त्यांची अशी एक समज झालेली आहे की आपल्यावरती हल्ले होऊ शकतात
आणि यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं, आपल्या सैनिकांना जखमी केलं जाऊ शकतं. तर त्यामुळे त्यांनी हॉस्पिटल्सना तयार राहण्याकरता सांगितलेलं आहे. याचा अर्थ की ते घाबरलेले आहेत की अशा प्रकारचं युद्ध हे होऊ शकतं आणि बलुचिस्तानमध्ये हे सांगण्यात आलंय हे जास्त महत्वाचं आहे. कारण भारतीय टीव्ही चॅनल्सनी या बातमीला पुरेसं महत्व दिलेलं नव्हतं की जसा आपल्यावरती हल्ला झाला तसेच अशा प्रकारचे 3 हल्ले इराणच्या सैन्यावरती पाकिस्ताननी केले आणि त्याचा इराणनी पण निषेध केला होता. आणि त्यानंतर लगेचच मला वाटतं 2 दिवसाआधी पाकिस्तानवरती पाकिस्तानी सैन्याच्या एका कॉन्व्हॉयवरती हल्ला झाला होता, ज्यामध्ये 9 पाकिस्तानी सैनिक हे मारले गेले होते. तो हल्ला कोणी केला, भारताच्या मदतीने केला की इराणनी केला हे येणारा काळच सांगू शकेल. परंतु एक नक्की की पाकिस्तानी सैन्यावरती हल्ला झालेला आहे. त्याच भागात जिथे हॉस्पिटल्सना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तयार राहा, कारण अशा प्रकारचे हल्ले हे वाढू शकतात. याचा अर्थ की पुलवामाच्या हल्ल्याला उत्तर देण्याकरता आता आपण इराणची पण मदत घेतो आहे आणि अफगाणिस्तानची सुद्धा मदत घेतो आहे, ज्यामुळे पाकिस्तानला आपण त्याच औषधाची चव देतो आहे की जे त्यांनी आपल्यावरती केलं होतं. कारण अशा प्रकारचे हल्ले जर आपल्यावरती होऊ शकतात तर ते पाकिस्तानवरती सुद्धा होऊ शकतात. नक्कीच पाकिस्तानवर देखील हे हल्ले होऊ शकतात. धन्यवाद महाजन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. खरं तर पाकिस्तानकडून आता युद्धाची तयारी सुरू झालेली आहे. रिटायर्ड कर्नल सुरेश पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. सुरेश पाटील खरं तर काय सांगाल, एकीकडे युएनए मध्ये जैश ए मोहम्मदचं नाव घेतलं गेलेलं आहे आणि दुसरीकडे आपण पाहतोय तर पाकिस्तानकडून आता युद्धाची तयारी सुरू केलेली आहे. एकूणच काय विश्लेषण? आता युएन मध्ये हा विषय गेला आहे, त्याचे फक्त आपण जर कारण पाहिलं तर पहिली गोष्ट की आज जगामध्ये आपल्या देशाची पत वाढलेली आहे. गेल्या 5 वर्षामध्ये मोदींनी जसं पूर्ण मी तर म्हणेन सगळं जग फिरून आपण आपल्या देशाची जी किंमत जी वाढलेली आहे त्याची आता सगळे देश दखल घ्यायला लागलेत आणि आपल्या शब्दाला मान मिळायला लागलाय. तर आपली जी मागणी आहे की बाबा पाकिस्तानमधून हा दहशतवाद जो सारखा होतोय त्याच्यासाठी उत्तर शोधणं गरजेचं आहे. आता इम्रान खान देखील स्वतः सुद्धा म्हणतात की आमच्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात हा दहशतवाद होतोय. तर सगळ्यांनाच या दहशतवादाचा त्रास होतोय आणि हा दहशतवाद जर संपवायचा असेल तर आपल्याला पाकिस्तानला पण मी तर उलट म्हणेन की त्यांच्याकडे सुद्धा आता गेल्या मगाशी तसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे गेल्या आठवड्यामध्ये त्यांच्या सुद्धा दहशतवादी हल्ला झाला, फिदाईन अटॅक झाला. तर हा फिदाईन अटॅक सगळीकडेच होतोय, म्हणजे आपल्याकडे होतोय तिकडे पण होतोय आणि त्याला फक्त उत्तर म्हणजे की आपण आपली जी पत आहे ती आपण वाढवणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीने हे सारखं आपल्या इकडे जे घडवून आणलं जातंय ते संपुष्टात आणण्यासाठी आपण जगाचं तर ओपिनियन घेणं गरजेचं आहे. नक्कीच गरजेचं आहे. धन्यवाद सुरेश पाटील दिलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी. तर आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय, पाकिस्तानकडून युद्धाची तयारी सुरू आहे. एलओसी वरील नागरिकांना सूचना पाठवलेल्या आहेत, हॉस्पिटल्समध्ये पत्र दिलेली आहेत.